सिट्रस चेक इन लिमिटेड आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेडच्या गुंतवणूकदारांसाठी रिफंडची प्रक्रिया फेज 2 सुरू झाली आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून हे पोर्टल रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी ओपन झाले आहे. सध्या 14 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे. हा फॉर्म भरण्यासाठी प्रथम citrusroyalrefund.com ही वेबसाईट गुगलला जाऊन ओपन करणे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर प्रथम पब्लिक नोटीस दिसते. त्यामध्ये उजव्या बाजूला क्रॉस बार क्लिक करणे. दावा अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक तपशील हा फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन केल्यानंतर AP कुरेरकर समिती परतावा दाव्याच्या पोर्टलसाठी नोंदणी करा असे पेज ओपन होईल. यामध्ये प्रमाणपत्र क्रमांक प्रविष्ट करणे आणि प्रमाणपत्रानुसार अचूक नाव जे प्रमाणपत्रावर लिहिले आहे त्याच पद्धतीने टाईप करणे. जर नाव टाईप करताना थोडीसुद्धा चूक झाली आणि फॉर्म मिसमॅचला गेला तर पुन्हा लॉग इन करता येत नाही. त्यासाठी काळजीपूर्वक नाव सबमिट करावे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून पडताळा करा या ऑप्शनला क्लिक करावे. ही माहिती भरल्यानंतर जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर सबमिट करावा. त्यानंतर OTP येईल. OTP भरून व्हेरीफाय युअर OTP याला क्लिक करावे. त्यानंतर पुढील फॉर्म ओपन होईल. OTP भरल्यानंतर पुढील पेज ओपन होते. त्यामध्ये पहिला ऑप्शन ॲप्लिकेशन फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये गुंतवणूकदाराने स्वतःची माहिती भरायची आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, आडनाव, पत्ता, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर अशा पद्धतीने माहिती भरायची आहे आणि आपला स्वतःचा आय कार्ड फोटो आणि आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. पॅन कार्ड हा ऑप्शन आहे परंतु तो कंपल्सरी नाही. बँक डिटेल्स म्हणजे बँक अकाउंट नंबर, IFSC कोड ही माहिती भरायची आहे. माहिती भरल्यानंतर व्हेरीफाय करा याच्यावर क्लिक करायचे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट पेज किंवा प्रोसीड टू इन्व्हेस्टमेंट डिटेल असा ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक करावे. ह्या पेजवर आपले सर्टिफिकेट नोंदवायचे आहे. ज्यांचे एकच सर्टिफिकेट आहे त्यांनी आपले सर्टिफिकेट नोंदवावे. ज्यांचे एकापेक्षा जास्त सर्टिफिकेट आहेत ते ॲड करून आपले सर्टिफिकेट जोडू शकतात. रॉयल ट्विंकलचे जर सर्टिफिकेट असेल तर वरील ऑप्शनमध्ये फॉर्म भरायचे आहेत आणि ज्यांचे सिट्रसचे सर्टिफिकेट आहेत ते ॲड सिट्रस यावर क्लिक करून आपले जेवढे सर्टिफिकेट आहेत ते नोंदवू शकतात. जर चुकून एखादे सर्टिफिकेट नोंदवत असताना चूक झाली असेल तर रिमूव्ह हा ऑप्शन क्लिक करून ते सर्टिफिकेट रिमूव्ह करू शकता. सर्टिफिकेट नोंदवून झाल्यानंतर हॅव यू सबमिटेड ओरिजिनल कॉपी ऑफ सर्टिफिकेट ह्या ऑप्शनवर येस वर क्लिक करावे. जर एखाद्याने सर्टिफिकेट कंपनीत जमा केले नसतील आणि त्यांच्याकडेच असेल तर त्या सर्टिफिकेटचा फोटो काढून तो फोटो इथे अपलोड करावा. ज्यांनी कंपनीत सर्टिफिकेट या अगोदरच जमा केले आहेत त्यांना इथे फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही. हे सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर खाली रिव्ह्यू युअर क्लेम ॲप्लिकेशन हा ऑप्शन येतो. ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण भरलेले डिटेल्स आपल्याला स्क्रीनवर दिसतात. यामध्ये ॲप्लिकेशन टाईप, ॲप्लिकंट नेम, फादर नेम, सरनेम, डेट ऑफ बर्थ, आधार, मोबाईल, ॲड्रेस, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, अकाउंट होल्डर नेम, पॅन नंबर, इन्व्हेस्टमेंट डिटेल्स असं संपूर्ण माहिती एका स्क्रीनवर दिसून येते. आपण भरलेली सर्व माहिती योग्य असेल तर खाली ड्रॉप बॉक्सवर क्लिक करून सबमिट अँड प्रोसीड टू डिजिलॉकर KYC यावर क्लिक करावे. याला क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय OTP असा ऑप्शन येईल आणि आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरला OTP येईल. तो OTP सबमिट करावा आणि प्रोसीड विथ KYC असे म्हणून व्हेरीफाय करावे. व्हेरीफाय केल्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल आणि आपण पुन्हा मेन स्क्रीनवर येऊ. मेन स्क्रीनवर आल्यानंतर आपला सर्टिफिकेट नंबर व पहिल्या पद्धतीनेच मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन केल्या असता आपल्याला लॉग इन
याखाली युअर ॲप्लिकेशन हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड असा ऑप्शन येईल आणि त्याचबरोबर फॉर्म भरल्यानंतर क्लेम सबमिशन ॲकनॉलेजमेंट रिसीट येईल. ही रिसीट आपण जपून ठेवावी. या पद्धतीने आपल्याला आपला फॉर्म भरता येईल. महत्त्वाची सूचना, ज्या एजंट लोकांनी 5,000 पेक्षा जास्त कमिशन घेतले असेल त्यांचा फॉर्म भरताना डिटेल्स भरल्यानंतर कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सिन्स यू हॅव ऑलरेडी रिसिव्ड अमाऊंट ऑफ ₹5,000 or more by way of refund commission as of now you are not eligible to get refund अशा पद्धतीने मेसेज येतो. ज्या वेळेस पुढची फेज चालू होईल त्यावेळी या लोकांना रजिस्ट्रेशन करता येईल.